मला हे कळत नाहीये की राजवीर असं कसं वागू शकतो. अरे इकडे मी एकटी आहे आणि तिकडे तो हनीमून एन्जॉय करतोय. रिलॅक्स सर सुष्मिता, इतकी छान कॉफी बनवली आहेस, एन्जॉय कर ना. चिडचिड काय करतेस? तू हे मला सांगूच नको. आणि जर तुला इतकंच सांगायचंय ना तर तुझ्या मित्राला राजवीरला जाऊन सांग. अगं आता लग्न झालंय त्याचं, आता तरी त्याचा पिच्छा सोड. मग मी काय करू? अर्जुन तू मला सांग माझं काय चुकलं. आणि अरे इतकं सोपं नाहीये राजवीरला विसरणं. मूव्ह ऑन. दॅट्स नॉट इझी. मूव्ह ऑन करणं हा एकच पर्याय आहे तुझ्याकडे. तुला माहिती आहे का, राजवीर खूप खुश आहे मनवासोबत. ही इज व्हेरी हॅपी. हॅपी येस. माय फुट. राजवीरचा हा आनंद मी टिकू दिला तर ना. म्हणजे ज्या मनवासाठी राजवीरने मला नकार दिलाय त्या मनवाला मी सोडणार नाही. तू काय बोलतेस ग? आणि हे सगळं मला का सांगतेस? राजवीरला सांग. का तुला का नको सांगू? बेस्ट फ्रेंड आहे ना तू त्याचा. मग जाऊन सांग तुझ्या बेस्ट फ्रेंडला ही सुष्मिता इतक्या सहजासहजी सोडणार नाही त्याला. जस्ट शट अप. हसू येतंय तुला? अगं मग माणसाला हसू येऊ नये असं तरी बोलावं ना. ठीक आहे, हसून घे, मनसोक्त हसून घे. पण उद्या जर मी काही केलं ना तर मला समजवायला येऊ नकोस. एक मिनिट, तुला जेन्युइनली असं वाटतं का की तू आत्ता काही करू शकतेस? राजवीरचं लग्न होण्याआधी तर तुला काही करता आलं नाही, मग आता लग्न झाल्यावर तू काय करणार आहेस? सिरियसली पॉसिबल वाटतंय तुला? एक्सक्यूज मी, सुष्मितासाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. म्हणजे काय करणार आहेस तू? तू बघच आता माझ्या हातात जो पत्ता लागलाय त्याचा मी कसा वापर करते ते. कसं वाटलं जेवण? मस्त होत. मी या सगळ्या डिशेस ट्राय केले ना घरी गेल्यावर. अच्छा, तुम्हाला आता स्वयंपाक करता? घरी जाऊन धनाला सुट्टी द्यायचा विचार आहे तुमचा? नाही, सहज विचारलं. सांगा ना, येतो? तुम्हाला खरंच असं वाटतं मला स्वयंपाक येत असेल? अँड लेट्स अज्यूम मला येत जरी असता तरी तो तुमच्या इतका छान नसता जमला. नाही म्हणजे त्या दिवशी तुम्हाला खरंच माझ्या हातचा स्वयंपाक आवडला होता का उगाच करायचं म्हणून कौतुक केलं होतं? ऍक्च्युली बरं झालं तुम्हीच विषय काढला. मी त्या दिवशी बोलणार होतो पण नाही जमलं. त्या दिवशी भाजीत मीठ जरा जास्त झालं होतं आणि पोळ्या पण कडक होत्या आणि गाजर हलवा लेट इट बी. खरंच? जावा हो, तुम्ही बोलू नका माझ्याशी. ठीक आहे. नेहमी असं करता तुम्ही. जा. ठीक आहे, जातो मी. आओ, तुम्हाला जर वाटत असेल मी थांबावं तर माझा हात असाच पकडून ठेवा. नुसतं चान्स हवा असतो ना तुम्हाला. हाय पूजा. थँक्यू. अगं नाही, इट्स ओके, इट्स ओके. अगं नाही चिडले मी तुझ्यावर. मी हाय पूजा, मी राजवीर मोहिते पाटील बोलतोय, त्यांचा नवरा. येस, थँक्यू सो मच. त्या तुम्हाला नंतर कॉल करतील. ओके, बाय. हो. मनवा मी तुमचा फोन स्विच ऑफ करतो. अहो नाही नाही, स्विच ऑफ नका करू, करू कॉल येईल. येऊ दे. आता 2 दिवस नो फोन कॉल्स, नो मेसेजेस. फक्त आपण दोघं. चालेल ना? तुम्हाला अजूनही हे सगळं स्वप्न वाटतंय? हो, खरंच खूप सुंदर आहे सगळं.
एक विचारू? विचार. तुमच्यासाठी सुखाची डेफिनेशन काय आहे? एकामध्येच. असंच म्हणजे सगळ्यांची काही ना काही सुखाची डेफिनेशन असते ना, तशी तुमची काय आहे? तुम्ही. पण काय झालं असं अचानक काय विचारलं तुम्ही? काय नाही, सहज वाटलं. म्हणजे आपण म्हणतो ना, मला सुखी व्हायचंय, सुखी व्हायचंय. तर सुख म्हणजे नेमकं काय असतं? एखादी जागा असते, एखादी वस्तू असते, एखादी व्यक्ती असते, काय असतं? बाबा म्हणतात सुख म्हणजे एक भावना आहे. ते आपल्या आयुष्यात येतं आणि जाणवतं. मग आज जाणवलं मला, तुमच्या बरोबर असणं, तुमच्या जवळ असणं यातच माझं सुख आहे. मी पण प्रॉमिस करतो तुम्हाला, मी आयुष्यभर तुम्हाला खूप सुखात आणि माझ्या खूप जवळ ठेवेन. काय? खात्री आहे मला त्याची. अहो नाही, तुम्हाला नको? इट्स ओके. थँक्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तुमच्यासाठी कॉफी ऑर्डर करते. कॉफी नंतर सुद्धा घेता येईल आपल्याला. पण मला आत्ताच ऑर्डर करायची आहे. ओके. पण मग आज तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर कॉफी घ्यायची. आले. सी, आपल्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे सेल्स डिपार्टमेंट. तुम्ही जर प्रॉपर वर्कआउट केलं तर ऍक्च्युअल कामाला आपल्याला सुरुवात करता येईल. हो ते मी करतोच,
पण काल तुम्ही मला काही करेक्शन्स करायला सांगितले होते, ते मी केलेत. एकदा एक्सेल शीट बघून घेता प्लीज. शुअर. सॉरी. दवे हे प्रोजेक्ट आपलंच आहे. तुम्ही स्वतःहून या प्रोजेक्टमध्ये लक्ष घाला. आणि हा, मला ह्या वेळेला काहीही चुका नको. हो मॅडम. मला राजवीर सरांनी ऑलरेडी त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. हो, मग कामाला लागा आता. ओके मॅडम. एक सांगू, सांगा. आय एम इम्प्रेस्ड. तुमची काम करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, तुमचं प्रेझेंटेशन सुपर. आणि तुमच्या ज्या काही बिझनेसच्या ट्रिक्स आहेत त्या खूप फॅबुलस आहेत. अँड आय एम डॅम शुअर तुम्ही फ्युचरमध्ये नक्की मोठे बिझनेसमॅन व्हाल. थँक्यू. थँक्यू सो मच. खरं तर तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी हे सगळं करू शकतो. सो इसी बात पे एक कॉफी हो जाए. चालेल. 2 कॉफी या. काय करताय तुम्ही? एक मिनिट. अहो पण सांगा ना, अजून किती सरप्राईजेस देणार आहात? जस्ट अ मिनिट. दॅट्स इट. हे काय? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? आवडली? छान आहे. कलर पण मस्त आहे. ट्राय करा. आता ओके. कोणता करू? सगळे. ठीक आहे. आले का? खूप छान दिसतंय. तुमची हरकत नसेल तर एक फोटो काढू तुमचा.
तेवढं फुल. आपला पण एक फोटो काढूया. आपण मॅचिंग घातलाय. आरती मनूला फोन लागला का? नाही ना लागला. तुम्ही एकदा लावून बघा ना तिला प्लीज. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. बंद आहे. फोन का म्हणून बंद ठेवत असेल ती? अगं कोणी मुद्दामून फोन बंद करतं का? बॅटरी संपली असेल. तुम्ही एक काम करता प्लीज, राजवीरना फोन लावून बघा ना. काय काय झालं? नाही नको, राजवीरला आपण नको फोन करायला. ठीक. जेवताय तुम्ही? सखी ये का? ये. बस जेवायला आमच्या बरोबर. नाही काकू, मी जेवून आले. अगं थोडस खा ना. बस. नाही खरंच काकू नको. मग काकू, मनवा घरी नाहीये तर कसं वाटतंय? विचारू नकोस. मी समजू शकते. बरं सखी, तुझ्या लग्नाचं घ्यायचं का मनावर? नाही म्हणजे तुझ्यासाठी मुलं बघायची का? माझ्यासाठी? नाही नाही नको काकू. काकू नितीश कुठे आहेत? माझं जरा नितीशकडे काम होतं. अगं नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात कुठेतरी गेलाय बाहेर तो. बरं ठीक आहे, मी त्याला फोन करते. येते मी. बाय. बाय बाय. बाय. सेलचं कसं काय करायचं ते मी बघतो आणि उद्या सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मी सुद्धा विचार करते. ठीक आहे, मग मी निघू की आपली मीटिंग अजून पुढे कंटिन्यू करायची? आपण फक्त आय मीन मीटिंगसाठी किंवा कामासाठीच भेटायचं का? नाही असं काही नाहीये. सो कॉफीसाठी बाहेर जाऊया, चालेल ना? हो चालेल. ग्रेट. एक्सक्यूज मी. असं काय हा फोन का कट करतोय? घ्या ना फोन. नाही काही महत्वाचा नाहीये कॉल. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो सखी, मी एकदा फोन कट केला याचा अर्थ तुला कळत नाही का? मी बिझी आहे. ए हॅलो. तुझी कामं काय आहेत ना माहितीये मला. मी बिझी आहे. एवढा का बिझी आहेस? 2 दिवस झाले भेटला सुद्धा नाहीये. आज भेटूया. मी तुला नंतर कॉल करतो. हं? अरे नितीश ऐक ना. हॅलो. गर्लफ्रेंड? नाही माझी कसली गर्लफ्रेंड असणार. ओ माय गॉड. का? आय मीन गर्लफ्रेंड नाही. नॉट पॉसिबल. ओके, हो खरंच मला गर्लफ्रेंड नाहीये. मला विश्वास नाही बसत आहे. तुमच्यासारख्या मुलाची गर्लफ्रेंड नाहीये म्हणजे स्ट्रेंज. हो मी खरंच सांगतोय. निघूयात मग कॉफीला. हो चला. तुम्ही ड्रेस का चेंज केला? तुम्हाला माहिती आहे ट्रेडिशनल मध्ये तुम्ही जेवढा छान दिसता ना तेवढ्याच वेस्टर्न मध्ये पण दिसता. हे बघ, बघू मला पण फोटो. नंतर बघू ना प्लीज प्लीज प्लीज. आवडले? छान काढलेत तुम्ही. तुमचा चेहरा खूप फोटोजेनिक आहे म्हणून फोटोज छान आले. खरंच? येस.
मनू आपल्या कंपनीसाठी मॉडेलिंग कराल? कराल मॉडेलिंग? मस्करी करता ना माझी? नाही, आम सिरियस. मॉडेलिंग आणि मी मला नाही जमणार. का नाही जमणार? नाही जमणार. तेच विचारतो मी, का नाही जमणार? मला नाही करायचं, नाही आहे शक्य. मनवा ट्रस्ट मी, मॉडेलिंग साठी परफेक्ट फेस आहे तुमचा. तुम्ही कुठल्याही अटायर मध्ये खूप सुंदर दिसता. तुम्ही फोटो बघा ना. तुम्हाला मी आवडते ना, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मला मॉडेलिंग जमू शकतं, पण तसं काहीही नाहीये. करेक्ट, तुम्ही मला आवडता, पण म्हणून मी तुम्हाला मॉडेलिंग साठी विचारतोय असं नाही. पण तरी नाही, नको, खरंच शक्य नाहीये. का शक्य नाही? तुम्हाला मी सांगितलंय आधीच मला का मॉडेलिंग करायचं नाहीये ते. मनवा ते आधीचं विसरून जा. आधीची परिस्थिती खूप वेगळी होती. तेव्हा आपलं लग्न नव्हतं झालं, पण आता आपलं लग्न झालंय. सो ही कंपनी जितकी माझी आहे तितकीच तुमची पण आहे. त्यामुळे आपल्या कंपनीसाठी मॉडेलिंग करा. मला नाही आहे मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट, आणि माझे अम्बिशन्स वेगळे आहेत. मला माझ्या हातातलं काम पूर्ण करायचंय, आणि प्लस मी असं मॉडेलिंग वगैरे काही केलं तर शाळेतल्या मुलांसाठी मी त्यांची ताई नाही राहणार. एखादी मॉडेल होऊन जाईन, आणि मला ते खरंच अजिबात नको आहे. पण शाळेत जायचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे आता परत मुंबईला गेल्यावर मला जायचं ना शाळेत. म्हणजे तुम्ही पुन्हा शाळेत शिकवायला जाणार आहे? हो. का, काय झालं? नाही, म्हणजे आता आपलं लग्न झालंय, तुम्ही आता मनवा सावंतराव नाही, मनवा राजवीर मोहिते पाटील आहात. हो, मला मान्य आहे, मी आता मनवा राजवीर मोहिते पाटील आहे, पण लग्न झाल्यामुळे फक्त आपलं नातं बदललंय. माझं आणि माझ्या शाळेतल्या मुलांचं नातं नाही बदललंय ना. अजूनही मी त्यांच्यासाठी त्यांची मनवा ताईच आहे. काय झालं? नाही, काही नाही.